नमस्कार मित्रांनो, बघा कडुलिंब हा आपल्या निसर्गाचा एक उत्तम चमत्कार आहे. अनेक घरांमध्ये सकाळी उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खाण्याची जुनी परंपरा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, रोज सकाळी फक्त 2 ते 3 पाने चावून खाल्ल्याने तुमच्या शरीरात नेमके काय बदल होतात? आज आपण या कडू पानाच्या गोड फायद्यांबद्दल आणि सावधगिरींबद्दल बोलणार आहोत. रक्तातील साखर नियंत्रित राहते. कडुलिंबामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात. सकाळी उपाशीपोटी ही पाने खाल्ल्याने इन्सुलिनची पातळी सुधारते आणि रक्तातील वाढलेली साखर नियंत्रित राहण्यास मोठी मदत करते. रक्त शुद्ध होते आणि त्वचा चमकते. कडुलिंब हे नैसर्गिक ब्लड प्युरिफायर म्हणजेच रक्त शुद्ध करणारे आहे. शरीरातील टॉक्सिन्स, विषारी पदार्थ बाहेर निघून गेल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म भरपूर असतात. यामुळे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांशी लढण्याची शरीराची ताकद दुप्पट होते. पचनक्रिया मजबूत होते. कडुलिंबाचे सेवन केल्याने पोटातील जंत मरतात आणि लिव्हरची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होतो. पण थांबा, कोणतीही गोष्ट मर्यादेतच फायदेशीर ठरते. कडुलिंबाची पाने रोज खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, रोज फक्त 2 ते 3 पानेच खावीत. जास्त खाल्ल्याने पोट बिघडू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोदर महिलांनी, लहान मुलांनी आणि जे जोडपे फॅमिली प्लॅनिंग करत आहेत त्यांनी कडुलिंबाचे सेवन अजिबात करू नये, कारण यामुळे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर कडुलिंब आरोग्यासाठी अमृत आहे, फक्त त्याचे प्रमाण योग्य असावे. जर तुम्हाला आधीच कोणताही मोठा आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे सुरू करा. ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.